ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय आजी स्वस्व विद्यात्म रूपा देवा तुची गणेशो सकळार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अभिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरु रायाचे ते नमस्कारो नियाता। कथेला प्रारंभ करण्यापूर्वी विद्येचे आराध्य दैवत गौरीपुत्र गजाननाच्या चिरे नतमस्तक, कौसल्या पुत्र राजा रामप्रभू, अंजनी पुत्र हनुमंतराया व ग्रंथकर्ते गोदातटी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि कथेमध्ये असलेले श्रोते सज्जन मायबाप गुरुजन बंधुजन या सर्वांच्या चिरे नतमस्तक होऊन आपण ज्याच्या वास्तूमध्ये थांबलेलो आहोत अशा आमच्या हनुमंतराया या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या उर्वरित कथेला प्रारंभ। अखंड हरिनाम सप्ताह गेले कित्येक वर्षापासून चालत असणारा आणि सप्ताहातील आजचा कितवा दिवस महाराज? दुसरा दिवस। दुसऱ्या दिवसातील कथेला प्रारंभ अरण्यकांडाला पूर्ण विराम देऊन नाथराया किष्किंधेच्या भूमीमध्ये जातात आणि पंपा सरोवराच्या तीराला आता पोहोच होऊन किष्किंधेतील कथाभाग आपल्या समोर मांडणार आहेत। नाथराय म्हणतात सोय वदिता श्रीराम ही कथा आणि रामप्रभूच्या मुखातून येत आहे बरं काय। मी जरी बोलत असलो तरी बोलवणारा कोण आहे? राजा रामप्रभू आहेत असं नाथरायाचं असणार म्हणणं आहे। माझ्या अंगी मूर्खपणा त्यामज करवी रामायणा श्रीराम वदवियापना निग्रहून निजबळे माझ्या अंगी मूर्खपणा। बघा कोण म्हणतात? भानदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार अशा असणारे नाथराय म्हणतात मी तव अल्पमतीहीन काय मी वरणू तुमचे गुण। मी अल्पमतीहीन आहे आणि माझ्या अंगी मूर्खपण। नाथराय म्हणतात माझ्या अंगामध्ये चतुराई नाही। का नाही? तर देखवी ऐकवी एक नारायण करता करविता असणारा राजा रामप्रभू आहे असं नाथबाबाला म्हणायचं आहे। राम कथा लेखना मज करिता गमना गमन हो मार्गी श्रीराम रामायणा सोय संपूर्ण प्रकाशी प्रकाशी मज करता गमनागमन। मी जर रस्त्याने चाललो ना तर माझ्याकडून रामकथा राजा रामप्रभू करून घेतात। स्वय करवी रघुनंदन स्वतः हे कार्य करणारे राजा रामप्रभू आहेत। करू बैसता भोजन ग्रासोग्रासी स्मरे रघुनंदन मागे घाल निगेवन राम रामायण स्वयंवदवी करे जाता भोजन ग्रासोग्रासी रघुनंदन। घासा घासाला मला राजा रामप्रभू आठवतात बर। सोये वदवी रामायण आणि खातानी उडतानी बसतानी राजा रामप्रभू माझ्याकडून रामायण करून घेतात। हो जाता निस्वभावी श्रीराम रामायण स्वयंवदवी। वा वा ओवी चढीत दाऊन ओवी कथा वदवी श्रीराम। श्री रामप्रभू म्हणले मला रामायण माझ्याकडून करून घेतात। कसं करून घेतात? वही चढायत वही एक वही गायली एक वही लिखाण केली की त्याच्यापेक्षा दुसरी वही
आणि दर्जेदार आणि तिच्यापेक्षा इथे गुहेतम अर्थ त्या वहीमध्ये असं सोय करवी रघुनंदन हे सर्व करून घेणारा माझा राजा रामप्रभू आहे. बोल राजा भुगन कहाणी दे जरा कथा होयवादी. बरोबर वाचा खेळली रामायणी हो. वचन वचनी श्रीराम. मी काही जरी बोलायला लागलो तर माझ्या मुखातून काय निघतं? रामायण निघतं. तो करी तेतुली पूजा, हो तो कल्पू तो जपू माझा. जसं भक्ताने काही केलं तर देव म्हणतात ती माझी पूजा आहे. तो काही भकला काही जरी बोलला तर तो काय माझा जप आहे. तसे नाथराय म्हणतात मी काही जरी करायला लागलो तरी माझ्याकडून ते रामायणच घडत आहे. ते घडवणारे राजा रामप्रभू आहेत. निजलो असता स्वप्नी पूर्ण बर श्रीराम दाखवे रामायण. रामायण आपुले ग्रह निरूपणा सांगे आपण बोलवी. जागृती मधली अवस्था सांगते नाथरायणी मी जागा असताना. पण सुसुप्ती म्हणजे झोपेमध्ये जरी असलो तर रामप्रभू माझ्या स्वप्नात येऊन माझ्याकडून रामायणाच लिखाण करून घेत आहेत. ही अवस्था जागृती स्वप्ने सुसुप्ती मला दुसरं काही आठवत नाहीये. रामायणच आठवत. असता सुसुप्ती शयन श्रीराम थापटी पाठी आपण म्हणे लिहिले वेगी रामायण. व्यर्थ निजून लाभ का. व्यर्थ निजून लाभ काय. जसं आपण झोपलो असताना आपल्याला झोपेमध्ये स्वप्न पडतं. गार झोप लागली की रामप्रभू माझ्या स्वप्नात माझ्या झोपेमध्ये येतात आणि थापटून जागा करतात. नाथा ए बाबा अरे उठ म्हणले उठ. काय करू उठून उठपर्यंत झोप घेतो आता. पण बाबा महाराज करावं तरी काय आता. अरे बाबा स्वतः जागावा आणि दुसऱ्या जगालाही जागवावा. बरं देवा हरकत नाही. काय करावा या जनतेला सांगावा. जाग रे जाग दादा मोठी गडदारी. हो. आणि नाथराय म्हणतात मी उठून बसायचो आणि जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती हो देहे कष्टविते पर उपकारी. म्हणून परोपकार म्हणून नाथरायने तुमच्या आमच्यासाठी हा रामायणाचा ग्रंथ लिखाण केला आहे. रामायण लिहावयासाठी श्रीरामे पुरविले पाठी. पाठी श्रीराम संचरण पोटी दाटो दाटी लिहविता. कसा लिहिता जसं आज झालं तस. 2 वाजल्यापासून मंदिर गच्च भरलं नाही का. आणि श्रोते मंडळीचे फोन चालू झाले. रामायण लिहे यासाठी या वहीवर बोलायलो. नाथराय म्हणतात श्रीराम पुरवी माझी पाठी. तसे गावकरी मंडळी आपल्या पाठीमाग लागले. बरं रामायण का नाही सुरू केलं. रामायणाचा आवाज काय येत नाही. उशीर का केला. लाईट नाही का. जनरेटर चालू करा. पण तुम्ही वेळ का लावला. हो. गावकऱ्याचं श्रोते लोकांचं म्हणणं आहे. मी तव निज निद्रा डुलत बरं आणि ग्रंथ लिहिता श्री रघुनाथ. माझ्या कवित्वाचा इतिहार्थ करता समर्थ श्रीराम. असं झालं. बरं आपलं दृष्टांत देऊ. नाथराय म्हणतात मी जर निजलो तर निजू देत होते का. नाही. महाराज भैरवात झोपले आणि मी त्या माळाला झोपलो. उठवायचा प्रयत्न करतात. उठा जागे भारी आता. हो स्मरण करा. पंढरीला था तसे सुरू झाले गाववाल्याचे फोन. चला महाराज थांबू नका. वेळ नाही. हो. आणि आपल्याला काय केलं मंदिरामध्ये बोलवून घेतलं. काय मंदिरामध्ये सुरते मंडळी असणारे गच्च भरले. बरं महिला मंडळ जरा मोठ्या प्रमाणात आहे.
त्याच्यापेक्षा पुरुष मंडळही भरपूर आहे. थोडं समोर समोर व्हा, पाठीमागच्याला जागा नसल्यामुळं पुढं समोर या. नाही बसू द्या, तिकडून हवा लागते महाराज. लाईट नसल्यामुळं, फॅन बंद असल्यामुळं बसले. बसू द्या, पण एकमेकाशीच आठवण करू नका. सहकार्य करा चला. काय लेनो श्री रघुनाथा माझी आवडे मराठी कथा. बळात्कारे दोही वदविता न करिता राहो नदी. कोणाला माहित काय आवडते ना काय म्हणतात, काय आवडे. काय माझं आवडला असेल, हो. माझा भाव आवडला असेल का, माझं प्रेम आवडला असेल का, माझी श्रद्धा आवडली असेल का, काय आवडलं असेल त्या भगवंताला महाराज बोला. तुमचं काय आवडलं बाबा. तुमची मराठी भाषा आवडली. या मराठीचे नगरी ब्रह्मविदेचा सुकाळू करी. म्हणून माऊलीने सुद्धा मराठी भाषेचं नात्र तुमच्या वर्णन केलं. माझे मराठ्याचे बोल कौतुके अमृता पैजा जिंके आईशे अक्षरे रसिके मेळविना नाथया. तुमचा अवतार कोणाचा आहे. महाविष्णूचा अवतार, भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. आणि ज्ञानेश्वर महाराजाचा आहे विष्णूचा अवतार. ही विष्णूचाच अवतार आहे. आणि नाथरायचाही विष्णूचाच अवतार. म्हणून हे चरित्र नाथराय म्हणतात. माझ्याकडून तो श्रीराम करून घेत आहे. पूर्वकथा अनुसंधान बर करोनी शबरी उद्धरण किसकिंधे श्रीराम लक्ष्मण दोघे जण चालिले. बाबा पूर्वीच्या कथेमध्ये आणि अरण्य कांडामध्ये राजा रामप्रभू अरण्यामध्ये सीतेचा शोध करत असताना, भ्रमण करत असताना कोणाच्या आश्रमावर गेलता हो. शबरी मातेच्या का. शबरीच्या आश्रमावर गेले होते. आणि त्या ठिकाणी शबरी भेटल्या का. शबरी भेटलेली आहे. शबरी मातेचा रामप्रभूचा संवाद झाला आहे. आणि शबरी मातेचा काय केला. राजा रामप्रभूंनी उद्धार केला. अशी पूर्वी कथा. म्हणजेच अरण्य कांडाला पूर्ण विराम देऊन किष्किंधा कांडामध्ये मात्र प्रवेश करतात. तत्पूर्वी सांगतात की किष्किंधेच्या भूमीमध्ये येण्यापूर्वी माता शबरीचा काय केला. उद्धार जो तो केला. आणि आता राजा रामप्रभू त्या किष्किंधेच्या सीमेवर आले आहेत. दुर्धर वना वीर धीर ते दोघे जना. बर घेवनिया धनुष्यबाणा श्रीराम लक्ष्मण पातले. ते दोघ जण कसे होते महाराज. दुर्धर असणारे शूर होते, वीर होते. बरं राजाचे मुलं असल्यामुळे त्यांच्या अंगावर राजभूषण होतं का. नाही नव्हतं. काय होतं मग. वल्कले नेसलेले होते, हातात धनुष्यबाण होता. बरं आणि अशा वेशामध्ये त्यांनी किष्किंधेच्या भूमीचा प्रवेश केला. किष्किंधेमध्ये पदार्पण केलेलं आहे. इंद्रादी देवा हे दुर्गम वन आणि येथे पायी आले ते दोघे जण. बरं सुग्रीव म्हणे आपण योधे दारुण हे दोघे. सुग्रीवाला बाबा ते युद्ध करणार आहे तो असं का वाटलं मला सांगा. त्याच कारण असं आहे. एवढ्या असणाऱ्या दुर्धर वनावरून पाखराचा वारा नाही, माणसाचा तारा नाही. मोठमोठाले स्वापद त्या जंगलामध्ये होते आणि त्याच्यामधून पदार्पण पायी पायी येणारे जर असे कोणी असतील ते नक्की शूर असले पाहिजे, ते वीर असले पाहिजे. म्हणून म्हटलं का इंद्रादी दुर्धर हे वन. इंद्र सुद्धा येऊ शकत नव्हता का. एवढं दुर्धर वन होत. बरं बरं सांगा पुढे मग काय झालं. महाकपी ते देखती मनुष्य चळचळा हे निशंक सन्मुख येती. दुर्धर शक्ती या दोघा जणा. याच्यामुळे सुग्रीवाला असं वाटलं का बाबा. कोणाचाच राग नाही आमच्या समोर यायला. बरं आमच्या समोर कोणाचा राग नाही. अरे आमचं नाव ऐकल्याबरोबर कुणी इथं पाय ठेवत नाही.
तुम्ही आलात म्हणजे तुम्ही नक्की शूर आहेत, तुम्ही वीर आहेत असं वाटू लागलं. बोला सुग्रीवाला वाटू लागलं. मज मारावया झालं वाळीने आणले दोघे जण. बरं बरं. तापस वेश दोघे जण आणि भोकरी पूर्ण हे माझे. मारे करी पूर्ण हे माझे. कोण आणले? वाळीनं आणले. वाळीनं आणले का? पैसे सुपारी दिली काय? हो, कारण इथं माणूस येऊ शकत नाही, कोणी येऊ शकत नाही, देव येऊ शकत नाही, इंद्रादी नाही, ब्रह्मदेव नाही, दानव येऊ शकत, मानव येऊ शकत नाही, दानव येऊ शकत नाही, चंद्र नाही, इंद्र नाही, किन्नर नाही, गंधर्व नाही. हो, हे कसे आले? हे आले नाहीत, हे आणलेले आहेत, इथं पाठवलेले आहे. कारण जीव जन्माला येतो, जीव जन्म घेतो, पण संत येतात आणि देवाला आणावा लागतं. देव तिथं आणायचे आलेले आहेत. बरं ऐका. ऐसे बोलणी प्रधानाप्रती सुग्रीव भय भीत चित्ती. बरं. येथील सजावी रे शीघ्र वस्ती, शीघ्र गती पळावे. चला चला चला. आले. हे कोणीतरी मारेकरी आलं. आठवलं यांना. इथे राहण्यामध्ये आता मजा नाही. आता पळायचं करा, पळायचं करा. चला लवकर. आता थांबू नका. ऐसे सुग्रीव बोल दृष्टी देखता राम लक्ष्मण. वेगी करा बुड्डान आणि पळे आपण गिरी. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आता आपल्याला पर्वत थकावा लागतो. आता मजा नाही. आता दाट जंगलात जावं लागतं. आता प्राण लागतो की काय? या झाडावरून त्या झाडावर उड्डाण घेतलेलं आहे. जय श्रीराम. सुग्रीवासले चौघे प्रधान आणि कवानर लहान सहान. बरं. हाव घेसले गपरान आणि वने उमरले रंगीती. आवाज कशाचा येतोय बाबा? काही लहानसहान वाढत आहे. काही प्रकरणी मोठमोठे बलान ठेवाले आहेत. हो, काही बारीक चिरीक वाढणार आहेत. बारा बलाटे भुभुकार करत असते. बारकाले चिरचिर करतात का? हो. ते लहान सहान आहेत. आणि क्या क्या करतात ते? मोठाले बलाट ढेवीर आहेत. बरं. आणि सर्वचे सर्व काय झालं ते पळायला लागले. ये करी घाले गिरी कंदरी, एक पळाले पर्वत शिखरी. श्रीराम देखो धनुर्धारी अनाना परिवार राम. काही कुठे गेले? दर्यामध्ये गेले, काही पर्वतात गेले, काही शिखरावर गेले, काही त्या ठिकाणी आजूबाजूला पाहून निश्चित पळू लागले, काही झाडावर चढू लागले, काही डाखळीच्या आड बसले, खुपशात बसले, नाही का? आणि काही दिसते दात विचकून काही काही उताने तिताने पडलेले आहेत. सबळ वानराच्या उद्यानी आणि वृक्ष पडती उन्मळवणी. पर्वताकडे पाहती धरणी आणि महापडताळणी वानरा पहा. वानर त्या ठिकाणी पळाल्या बरोबर काय झालं महाराज? अनेक वृक्ष मुरडून पडले. या झाडावर त्या झाडावर ज्या वेळेस वानर उडी मारतात, जशी उडी मारली तसं करकर 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 ते ठिसूर झालेली झाडाची खांदी कोराड झालेले झाड मोडू लागले. मोडू मोडू पडायला लागलेले आहे. आवाज येऊ लागला. डोंगरावून जात असताना मोठा धोंडा धक्का लागल्यावर उघडू लागला. भला 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 वाजू लागला. एकच त्या ठिकाणी हाकार झालेला आहे. सुग्रीव राजा पया पर गुहे श्रीराम भय बाई सोनाम. बरं. तेथे आले चौघे प्रधान कोण कोण ऐका ते. सुग्रीव राजा लपून बसले. तिथं मग आला ते चौघ जण आले. कोण होते? महाराज आम्ही तिकडेच पाहिलो. सुग्रीवा हनुमान आला का? जांबवंत
नळ आला नीळ आला कोण आले पुढच्या वहीत सांगा महाराज बर करण्याला निळा जाणवंता अवघे प्रधान हनुमंता बरं जो कसा बळ बळ विख्यात तो सोय पुसत सुग्रीवा राजा सुग्रीवा तिथं का बसला भीती वाटली का दोन मनाने हनुमंत असताना पिण्याचं काही काम नाही हे माणसं कसे आले अरे तू राजा सभा सृष्टी आणि दोघ्या मनुष्य दृष्टी का पळाला सऱ्या उठाउठी त्या भयाची गोष्टी मध्ये सांग काय सांगू मला बोलता येत नाही जरा धीर जरा महाराज वालीने पाठवले असते शांत व्हा महाराज त्या थोडसा डोळ्यावर टिपकावा कसं बोलणा करा आणि मला शांत चित्ताने सांगा तुम्ही एवढं भेण्याचं कारण काय तिथं दोन माणसं आहेत तुम्ही कुणाला न भेणारे आहेत काळाच्या बापाची ताकद नाही तुम्ही त्या दोन माणसाला भेले कारण काय सुग्रीवास म्हणे वन दुर्धर त्रिगुण शक्ती सुरवर येथे पायी आले दोघे विराम दूध अनुर्धर महाबळी बोला सामान्य नाही दुर्धर उपायाने कोण आहे दाट आहे या वनामध्ये मानव नाही येऊ शकत बरोबर दानव नाही येऊ शकत बरोबर आहे महाराज किन्नर नाही येऊ शकत इंद्र चंद्र वरून कुबेर येऊ शकत नाही हनुमंता मला माहिती आहे महाराज आणि हे दोन माणसं कसे आले म्हणून तुम्ही भेटा का वावर आले रथ नाही घोडे नाही हत्ती नाही बापा हे पायी पायी असं काय नसतं महाराज कारण नाही हो मला सांगा बरं हिरे चिर कृष्ण निंबर ताप सवेश अति सुंदर त्यापाशी कैसे ताप शर अन मारे करवाळीचे यांच्याकडे पाहिलं तर कृष्णांबर पितांबर दोघांनी नेसलेले का चम चम चमकते खाली पाहिलं तर पितांबरासारखे दिसतात आणि पाठीला पाहिलं तर धनुष्यबाण आहे तापस्वेशी दिसतात पाहिलं तर ऋषी सारखे दिसतात महाराज हे भावानं वालीनं मला मारायला मारायला पाठवले हनुमंता तुमचा थरथराट होऊ देऊ नका हनुमंता मला काहीतरी धीर दे रे बाबा हनुमंत असताना एवढं भिण्याचं कारण नाही महाराज थोड्या लहान आवाजात मग 12 वयासाठी वाळीने आणले ते कपटी हे भय घेऊन या पोटी उठा उठे पळालो म्हणून पळायचं कारण आहे हनुमंता पण तुम्ही आज किसकिंधेचे राजा पण वाली मारतोय वाळीची असणारी आणि तुमची शक्ती शौर्य धैर्य वीर्य सारखं आहे नाही एवढं भिण्याचं कारण काय विजयाची माळ आहे फक्त एवढाच फरक आहे ना आवडत नाही त्याला मारले तरी पाठवले राजा सुग्रीवा शांत व्हा ऐका वालीकडे जरी विजयमाळा असेल तुमच्याकडे एक बलाढ्य असणारा सामर्थ्यवान रामाचा भक्त आहे शरण हनुमंता रामदूता त्याची होता ठेवलं माझे जाव पातिरे प्राण जेने भय तेने चिमे भय पलायन आणि हे सत्य जाणारे हनुमंता मुन मी पळालो मग नाव घेतलं की खडखड वाजलं वाली नाही वालीने पाठवले का हे वाली आला नाही म्हणून पळालो हनुमंत मी लपलोय भोयर पण थांबा त्याचा परिचय घेऊ द्या त्याचा विचार पाहू द्या तुम्ही मनाला संदेह पकडायला लागले संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर विनाशाची वागूर प्राणी त्याची होता आणि काही हनुमंता झालं
वाळी सासे शापवचन ऋषमुख पर्वती करिता गमन पावसी मरण निश्चयसी. हनुमंता तुम्हाला माहित आहे? हो हनुमंता, मला ते माहित आहे रे दादा. या ऋषीमुख पर्वतावर कोणीच येत नाही, वाळीला येता येत नाही, हे मला माहित आहे. हाती येते तो महाराज, पण वाळीची भीती तुम्हाला इथं नाही. बरं. अरे प्रभु रामचंद्र भगवान की जय. दोघे वीर देखता दृष्टी धैर्य न धरले माझ्या पोटी बळे सांडवली सृष्टी उठा उठे पळाला. हनुमंतराया, ते दोन वीर पाहिले रे मी, त्याच्यासाठी पळाले का? आणि त्याची भीती पाहायला वाटली मला, म्हणून या सृष्टीवर मी आता धीर धरू शकत नाही, म्हणून पळालो हनुमंता. पळून तुम्ही ऋषीमुख पर्वताच्या ठिकाणी आला. तुम्हाला माहित आहे एवढीच जागा माझ्यासाठी काय सुरक्षित आहे. अरे इथं वाळी येऊ शकत नाही, वाळीला शाप आहे. म्हणून हे सहकारी दोघे आणले धनुर्धारी निर्भय येतात देखोनी उदारी भय निर्धारी वाटत असे. हनुमंता, वाळीला इथे येता येत नाही, बरोबर पण वाळीने हे दोन मारेकरी पाठवले असावात. त्याला येता येत नाही, यायला जाता येतं तिथं. आणि ते ह्याच्याकडे पाय ना हनुमंता, ते निर्भय त्याला भय नाही, चिंता नाही. पुन्हा पायी पायी म्हटल्याच्या नंतर कशाचीच भीती नाही. हो, पायी पायी चालतात तर कशालाच भीत नाही. नाही देत हनुमंता ते. त्यांची होता ठवना जाऊ पाय रे माझा प्राण तेने भये पलायमान सत्य वचन जाण हनुमंता. त्या दोघांचे नाव काढू नको, वाळीचे तर नकोच. महाराज, मला वाटतं जरा विचारपूर्वक विचार करावा. कोणती गोष्ट करायचं तर अगोदर मला वाटतं थोडस विचार विनिमय असलेला बरा. पण त्याची जर आठवण आली ना तर मग प्राणच नाही. आपण जर त्या दोघांचा जर विचार केला, विचार सरणी जर केली किंवा त्यांना विचारपूस केली तर आपल्याला कळेल कोण असतील हनुमंता ते. आपण त्यांचा परिचय घेऊ. थोडं थांबा. काय कोणी सुग्रीवाचे वचन हनुमंत हसील नला पण मी मंत्री असता बळवान वय कोण तुझं राया. हनुमंता काहीतरी कर बाबा. हनुमंता महाराज, तुम्ही लहान लेकरासारखं का करता? मी मंत्री आहे, तुमचा सेनापती आहे, बळवान आहे, ताकदबाज आहे. तुम्ही कथा ऐकल्या असतील. मी सूर्य असं त्या सूर्याला गिळायला गेलो, मागेल त्या कथा तुम्ही ऐकल्या असतील. माझा पराक्रम तुम्हाला माहित असेल. म्हणजे एवढा मी बलवान तुमचा मंत्री असताना तुमचं एवढं भेण्याचं कारण काय? तुम्ही काऊन भेया लागले? जरा दिन हनुमंता पाहून येता का ते कोण आहेत? जरी तू मजा देशी देतो जाता का त्या दोघापाशी जाणवान व्रतांताशी कोण कार्याशी ठ्याले. महाराज, हनुमंत राया ते आधी कागद पाहून येता का? महाराज, तुम्ही जर आज्ञा देसाल तर हा जो हनुमंत राया धैर्यामध्ये धैर्य आहे, गांभीर्य आहे, शूर आहे, वीर आहे, जाता ही ताकद आहे. मायो तुम्ही आज्ञा द्या, आता जातो. मारते काळाच्या बापाला येणार नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुका म्हणे काळ आता करू न शके. आमची ताकद कशी आहे भक्तांची? तुम्ही आज्ञा देता का? जाऊ का? पण कसं सांभाळून जा. सांभाळून जा बाबा. चालते, हरकत नाही. आयशे बोलत हनुमंत आणि संतोषला वाढला हनुमंता जाता का तुम्ही? जाता पण ही समान जा बाबा. आणा त्याचा ठेपा वृत्तांत. हो, आपण प्राण
प्रतंत संपूर्ण नवा. हनुमंतराया बोला बाबा. ती सामान्य वीर नाहीत, बरोबर आहे. निधडे वीर आहेत, धनुर्विद्येत पारंगत दिसतात बरोबर आहे. आणि त्याच्याकडं अनिवार असे बाण आहेत. बरोबर आहे. एखादा तुनीरावर बाण घेतील बाबा आणि बाणात प्राण घेतील. बर हनुमंतराया पुला वाचवणी प्राण, तुमचा प्राण वाचवा आणि आपलं बी काम करा. बर तुमचं म्हणणं आहे की जीव राखून काम करा. हो नाही महाराज, तुमची आज्ञा मला प्रमाण आहे. हो हे तुम्हाला सावधान